आणि इथून पुढचा अर्धा तास तुम्ही दिवसभरात किती धावपळीत असलात ना तरी या अर्ध्या तासात तुम्हाला आम्ही सांगणार आहोत सगळ्या महाराष्ट्राची खबरबात। सुरुवात करूयात अर्थसंकल्पाच्या बातमीनं, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। यावेळी शेतकरी, महिला, युवक आणि वारकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। अर्थसंकल्पाची सुरुवातच अर्थमंत्र्यांनी संत तुकोबाराय यांच्या अभंगाने केली। यानंतर महिलांसाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासह विविध योजनांची घोषणा अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सभागृहात केली। महिला आणि मुलींसाठी यामध्ये काय या अर्थसंकल्पात आहे, तर मुलींना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मोफत असणार आहे। 8 लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण योजना असतील। 25 लाख महिलांना लखपती करणार। पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार, म्हणजे 3 सिलेंडरच्या किमती एवढे पैसे संबंधित महिलेच्या खात्यात जमा केले जातील। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली। बचत गटाच्या निधीच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे। बचत गटांना आता अतिरिक्त निधी दिला जाईल, त्यामुळे बचत गटांना मोठं भांडवल मिळेल। अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना जाहीर करण्यात आली। महिलांसाठी महिला धोरण आणणारं पहिलं राज्य, की महिलांच्या करता विशेष आर्थिक तरतुदी करण्यात आलेत। मुलींसाठी लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, प्रत्येक मुलीला दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत, ज्यामुळे ती किमान शालेय शिक्षण आणि अन्य गोष्टी व्यवस्थितरित्या करू शकेल। शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काय काय त्यावर नजर टाकूयात। गाईच्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे। ई पंचनामा योजना सुरू करण्यात आली आहे। गाव तिथे गोदाम या योजनेच्या अंतर्गत काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। 441 कोटींच्या निधीची तरतूद, 341 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला अधिक जोर दिला जाणार आहे। 15,000 कोटींचा प्रकल्प हाती घेतला जाईल। मागेल त्याला सौर ऊर्जा देण्याच्या संदर्भात सरकारनं धोरण निश्चित केलंय, त्यामुळे थेट वीज नाही दिली तरी सोलर पोहोचवण्याचा निश्चय झाला आहे। शेतकऱ्यांना मोफत बांबूची रोपं दिली जाणार आहेत। राज्यातील पडीक जमिनींवर बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे। महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत। यात गाळ काढणं आणि खोलीकरण, रुंदीकरण यासह विविध योजनांचा समावेश आहे। मुख्यमंत्री बळीराजा वीज शेतकरी योजना जाहीर करण्यात आली आहे। कांदा, तेल, बियाणं याकरता फिरता निधी देण्यात येईल। मत्स्य बाजार स्थापन केले जाणार आहेत। तर वारकऱ्यांसाठी काय आहे खास, कारण आजच तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालंय, ते लक्षात घेत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची सुरुवातच तुकाराम महाराजांच्या अभंगानं केली। यासाठी वारकरी संप्रदाय महामंडळ प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी, वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार, म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा यासाठी याची नोंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पालखी मार्गाच्या व्यवस्थापनावर अधिक भर दिला जाणार आहे। वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार, आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य
व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे। गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे। ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल। तिकडे सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे। सरकारचा हा थापांचा अर्थसंकल्प आहे असं म्हणत ठाकरे यांनी खडे बोल सुनावले। याच टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र खरपूस शब्दात समाचार घेतला। आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्या सोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न, ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल। अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे। हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, महिलांकरता विविध योजना आणणारा, युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। दरम्यान अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाल्या आहेत। अर्थसंकल्पाच्या वेळेला विरोधकांचे चेहरे उतरले होते असा टोला फडणवीस यांनी लगावला आणि त्याला विरोधकांनी उत्तरही दिलं। शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत आणि मला खात्री आहे की ह्यांचं हे काही ढोंग आहे। आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडा घरचा अवतण, जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, तर हे लबाडा घरचा अवतण आहे। या खोट्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या थापा जसं अच्छे दिन आएंगे 15 लाख रुपये येतील, आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही, तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील हे तर जुमले होते। माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे, त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत। यांनी कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून देईल असं मला काय वाटत नाही। विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो, त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता, चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते। पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे। तिकडे अर्थसंकल्पातून खैरात वाटली जात असल्याचं म्हणत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। देशातल्या लोकसभेचा फटका एवढा मोठा आहे की एक म्हण आहे, चादर लगी फटने खैरात लगी बटने। चादर फट गई है और इसीलिए खैरात बांटने की कोशिश हो रही है। यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे। औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानलंय त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार।
आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी. अरे जंग पछाडले मोदीजींना हटवायला. मोदी तिथं प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही 40-50 वरून 99 वर पोचले. म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटताय येड्यासारखे. म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद मिळाले म्हणून पेढे वाटताय. तिकडे शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावर मुख्यमंत्र्यांनी तेवढा जोरदार पलटवार केलाय. मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती, ती त्यांनी मान्य केली. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह हे माफ होणार आहे का? आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले. एनडीआरएफच्या दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं. 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि 6,000 रुपये प्रधानमंत्री, 6,000 रुपये सरकारचे, असे 12,000 रुपये पीक विमा योजना 1 रुपयात, असे 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे. हिशोब त्यांनी पाहिजे तर घ्यावा आणि टॅली करावा. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, जे काय बोलतात खोटं बोला पण रेटून बोला. तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा. दरम्यान सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर हल्ला चढवला. हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे. गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये आणि त्याच्याबद्दल आम्ही जशी माहिती आम्हाला मिळेल तसतसं येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांची सल्लामसलत करून आम्ही त्याच्यावरची मतं मांडूच. पण आर्थिक तरतूद कुठून आणणार? मोदी देणार आहेत का पैसे? मोदी पैसे देणार आहेत का? कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है. ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है. ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है. इतना ही मैं कहूंगा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करून सरकार मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तर तुम्ही 2.5 वर्षात बेटा योजना राबवल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडासा एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय. मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीही आणा. त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे. नाही, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय. पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली. त्याचं काय? आणि म्हणून बरोबर आहे ना, लाडका भाऊ पण आम्ही घेतला, 10,000 रुपये देतोय. एवढ्या दिवसात तुम्ही काय केलं ते 2 दिवसात करणार आहात. पुढचा अर्थसंकल्प आम्हालाच मांडावा लागेल असं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर हल्ला चढवला. 2 महिन्यामध्ये तर काही करू शकत नाही आणि शेवटी जे काही करायचं आहे ते आम्हालाच करावं लागेल. आमचं बजेट जे राहील पुढं महाविकास आघाडीचं ते एक राज्याला विकासाला पुढे घेऊन जाणारं राहील. 1 मिनिट, त्यांचं सरकार येणार हे कुणी त्यांना ज्योतिषांनी सांगितलं? ज्याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार. आता फक्त 0.5% फरक होता आणि तुम्हाला माहितीये कशा पद्धतीनं हे नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सांगण्यात आले. काय सांगण्यात आलं की बाबा संविधान बदलणार. हे आमच्या बॅकवर्ड क्लासमध्ये इतकं पर्क्युलेट केलं. आम्ही सांगत होतो अरे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही बदललं जाणार. एनडीएच्या मीटिंगमध्ये तिथं संविधान ठेवलं. पहिल्यांदा पंतप्रधानांनी संविधानाचा नमस्कार केला.
वळूयात वारीच्या काही बातम्यांकडे। वारीतील प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। मी म्हणेन वारकऱ्यांचा अपमान आहे, कारण ही संत परंपरा ही अत्यंत निष्प्रभपणे आपण जर का, कारण मी ती वारी एरियल फोटोग्राफी करताना पण पाहिले, प्रत्यक्ष वारीत चाललो पण आहे, त्यांच्याकडे त्यांचं सामान असं काही नसतं, देहभान हरपून ते विठू नामाचा गजर करत जात असतं, त्यांना पैशांनी काही देणं घेणं नसतं। पण आता ती सुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय? कारण हजारो वर्षांची ही परंपरा आहे, 700-800 ते 1000 वर्षाची। आजपर्यंत त्यांना कुठेही तशी काही कोणी गरज लागली, कारण त्यांचं सगळं काय असतं तो विठुराय आहे। म्हणजे अनेक वारकरी हजारो लाखोच्या संख्येने तिकडे जातात, मंदिरात त्यांना प्रवेश मिळत पण नाही, कारण एवढी गर्दी असते की मंदिराजवळ पण ते जाऊ शकत नाही। पण त्या मंदिराचा कळस बघून त्याच्यात ते आयुष्य सार्थकी लागलं असं मानतात, त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही। वारकऱ्यांना पण पहिल्यांदा 20,000 रुपये दिंडीला दिले आम्ही। आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं, त्याच्यामध्ये पण पोटदुखी, वारकऱ्यांनी टाळ वाजवून त्यांना दाखवलं। आता नवीन मित्र मिळाल्यामुळे वारकरी त्यांना नकोसे झाले, आणि जे वारकऱ्यांचा अपमान करतात त्यांना वारकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अजित पवार यांच्यावरून महायुतीत सुरू असलेलं रणकंदन काही थांबत नाहीये। लोकसभा निवडणुकांच्या पराभवानंतर भाजप आणि शिवसेनेकडून अजित पवार यांना टार्गेट करण्यात आलं। त्यातच आता अजित पवार यांच्या जुन्या सहकार्यानं देखील लोकसभेच्या पराभवाचं खापर दादांवरतीच फोडलंय। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुतीतील आरोप प्रत्यारोपांचं सत्र काही कमी होत नाहीये। भाजपकडून बैठकीत आणि आता शिवसेनेकडून भर सभेत अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलंय। याआधी भाजपच्या अंतर्गत बैठकांमधून होणारी मागणी आता उघडपणे होऊ लागली आहे, आणि अजित पवारांवर घणाघात करणारे भाजपचे आमदार तर आहेतच, पण एकेकाळी अजित पवारांसोबत काम केलेले सुरेश धसही त्यात आहेत। त्यामुळे धस यांच्या आरोपामुळे महायुतीत मतभेद आणि काही प्रमाणातील मनभेदही उघड झाले आहेत। आमच्या युतीमध्ये तिसरा भेडू आला, तेच जनतेला पटलं नाही, त्याच्यामुळं आमची जास्त वास्तुशांती हरिनाम केशव झालेले का, तर ते पटलंच नाही लोकांना। जे लोक जे आहेत ते जास्तीत जास्त आमच्या का विरोधात गेले, भाजपाच्या लोकांच्या मध्ये राग का निर्माण झाला, त्याचं कारणच हे आहे की हे राष्ट्रवादीचे जे पक्ष आहे हे तुम्ही का घेतला, कशासाठी घेतला, त्यामुळं जे आहे ते आमचं वाटोळं झालेलं आहे। आता भाजपकडून उघडपणे अजित पवारांवर टीकेची झोड उठत असताना त्यांचे पाठीराखे तरी कसे शांत राहणार? राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या अमोल मिटकरींनी धस यांच्या जिल्ह्याचं उदाहरण देत यात पंकजा मुंडेंच्या पराभवाचा मुद्दा उपस्थित करत जोरदार पलटवार केला। भाजपच्या नेत्यांनी आमची लायकी अवकात काढावी एवढंच काम त्यांना राहिलेलं आहे। दरेकर असतील किंवा सुरेश धस असतील, आता राहिला प्रश्न वाटोळ्याच्या संदर्भामधला, तर सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं की पंकजा ताईचा पराभव कसा झाला आणि बाप्पा कसे निवडून आले। अजित पवार हे महायुतीच्या दोन्ही पक्षांना नकोसे असल्याचं वेळोवेळी उघड होत राहिलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडणं असो, किंवा मग भाजपच्या बैठकांमधून उघडपणे अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करणं असो, किंवा मग शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून रामदास कदमांची टीका असो, अशा अनेक गोष्टींमधून महायुतीचं अजित पवारांना विरोध होत असल्याचं समोर आलं। बरं, जेव्हा अजित पवारांवर टीका झाली तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांना सबुरीचा सल्ला दिल्याचंही समोर आलं। रामदास कदमांच्या टीकेनंतर मिटकरींनी पार लंगोट काढल्याचंही पाहायला मिळालं होतं। या 2-2.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत, असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन, मागून आलेले आपले दादा
थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. एकतर महायुतीमध्ये कोणी कोणावर बोलू नये असं ठरलं असेल तर मग कोणीच बोललं नाही पाहिजे. या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं. जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मित्रपक्षांकडून हेटाळणी होत असल्यानं मिटकरींनी अजित पवारांना वेगळी वाट शोधण्याचं आवाहनही केलं. पण त्यानंतर भाजप शिवसेनेकडून अजित पवारांवरच्या टीकेचं सत्र थांबत नसल्यानं अजित पवार यावर काय भूमिका घेतात, विधानसभेच्या तोंडावर सुरू असलेल्या या अंतर्गत वादाचा महायुतीला फटका बसतो की निवडणुकीआधी महायुतीतील हा वाद शमतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी तमाम महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याची, भक्तीच्या सागराची आणि वारीची. कारण तुकोबारायांच्या पालखीनं आज देहूतून प्रस्थान ठेवलं. देहू नगरीतून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झालं. या निमित्तानं देहू नगरीत वैष्णवांचा मेळा जमला होता आणि विठू नामाचा गजर यासह अवघी देहू नगरी दुमदुमली. देहू नगरीत आज सर्वत्र ज्ञानबा तुकारामचा जयघोष सुरू होता. आजपासून आता 19 दिवसांचा प्रवास करत तुकोबारायांची पालखी 16 जुलैला पंढरीत दाखल होईल आणि 17 जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्तानं या सगळ्या संतांच्या पालख्या आपल्या लाडक्या विठुरायाला, विठू माऊलीला गळाभेट घेतील. आज सुनेत्रा पवार सुद्धा या देहू नगरीतल्या प्रस्थान सोहळ्याला वारकरी म्हणून उपस्थित होत्या. आपणही संतश्रेष्ठ तुकोबारायांचा गजर करूयात आणि महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबूयात.